नमस्कार, मी सचिन जाधव. मित्रो, आज मी जो व्हिडिओ पाठवलेला आहे तुम्ही कदाचित तो पाहिला असेल आणि पाहिला नसेल तर तो तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती भावेश मीडिया या चॅनलवरती तुम्ही पहा. तो व्हिडिओ पाहिल्यानंतर त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून येईल का एका परप्रांतीय व्यवसायधारकाने जो की पुणे स्टेशनच्या खाली त्याचं भुईगरामध्ये त्याचं दुकान आहे. मी त्याच्याकडे एक वस्तू घ्यायला गेलो होतो आणि ती वस्तू मला पसंत आली नाही आणि त्याच्यानंतर मी समोर जात होतो त्यावेळेस तो मला परत बोलवला आणि माझ्यासोबत अर्वच्च भाषेत बोलत होता आणि तो हिंदीमध्ये बोलत होता आणि तो मला शिवीगाळीसुद्धा केली. शिवीगाळ अशी होती का टाईमपास करतो का, मला का चुत्या वगैरे समजतो का, आणखी बरंच काही असे काही गोष्टी होते. आणि त्याच्यानंतर मला प्रश्न हा पडतो आहे का बाहेरच्या लोकांनी इथं महाराष्ट्रामध्ये येऊन आमच्या राज्यात येऊन आमच्या राज्याची संस्कृती पायधुळी तुडून आमच्या मराठी भाषेचा अपमान करून आमच्या मराठी भाषेच्या समोर त्यांची हिंदी बोलवणं ही आपली कुठंतरी महाराष्ट्राची आहे ना, ही माझी एक मराठी माणसाची खूप शोकांतिका आहे. मराठी माणसानो जागे होणं गरजेचं आहे. पुणे, मुंबई, नाशिक या ठिकाणी आहे ना, सगळा आहे ना परराज्यातून आलेल्या माणसांची मक्तेदारी सुरू झालेली आहे. सगळ्या व्यवसायावरती त्यांचा कब्जा झालेला आहे. पाणीपुरी, भाजीपाला आणि त्याच्यानंतर स्वीटचे दुकानं, त्याच्यानंतर हार्डवेअरचे दुकानं, त्याच्यानंतर आपलं काय बांधकाम विभागामध्ये किंवा कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये कॉन्ट्रॅक्टर सगळे जे बी काय इलेक्ट्रिकल, प्लंबिंग, कलरिंग, पेंटिंग करण्याचे जे बी कॉन्ट्रॅक्टर आहेत ते सगळे मित्र हो बाहेरून आलेले आहेत, बाहेरच्या राज्यातले आहेत आणि आपला माणूस आपला मराठी माणूस त्यांच्या हाताखाली इंजिनियर म्हणून काम करतोय. आपला माणूस का पुढे नाही जात? आपला माणूस पुढे गेला पाहिजे, ते आपला मराठी माणूस पुढे राहायला पाहिजे ते. पण असं नाही. पण इथल्या काही राजकारण्या लोकांनी, इथल्या काही पैसेखोर माज असलेल्या लोकांनी अशा लोकांचा लाड पुरवलेला आहे. म्हणून हे लोक आज आपल्या डोक्यावर बसून मुतत आहेत. तर कुठंतरी याची जाणीव झाली पाहिजे. आज माझ्यासोबत जे घडलं उद्या तुमच्यासोबतसुद्धा घडू शकतं. तुम्हालासुद्धा हा प्रसंग ओढल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही, मराठी अस्मितेची जाण होणार नाही. कुठंतरी मराठी भाषेचं हिंदीकरण होतं आहे हे मला तर सध्या दिसून येतं. कारण महाराष्ट्रामध्ये आल्याच्यानंतर महाराष्ट्राची अस्मिता ही मराठीच आहे आणि तर मराठी बोललंच पाहिजे, ते मी ह्या मताचा आहे. बाकी माझ्या मताशी आपण सहमत आहेत का नाही पण मला माहिती नाही. पण मी माझ्या नजरेतून मी माझ्या आत्तापर्यंत जे अनुभवलं आहे त्या प्रत्येक गोष्टीमध्ये मी हेच पाहिले का पुणे असो, मुंबई असो, जवळपास 55 ते 60% येथे बाहेरच्यांचा व्यवसाय आहे. मराठी माणसाचा व्यवसाय असला तरी छोटा आहे. जसं की वडापावच्या टपऱ्या, चहाची दुकानं, हे छोटे छोटे व्यवसाय आहेत. पण त्या लोकांनी छोट्या व्यवसायापासून तर मोठ्या व्यवसायापर्यंत हे सगळं करून ठेवलेलं आहे. आणि कुठंतरी आपल्या मराठी लोकांनी उठलं पाहिजे, ते आपणसुद्धा त्या क्षेत्रामध्ये आलं पाहिजे, ते आपणसुद्धा भरारी घेतली पाहिजे, ते आपणसुद्धा हिंमत केलं पाहिजे. ते एवढंच मला वाटते. तुम्हाला काय वाटते मला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ जो मी व्हायरल व्हिडिओ पाठवलेला आहे पुणे स्टेशनचा तो खूप व्हायरल करा. तो व्हिडिओ असा व्हायरल करा की इथं पुणे, मुंबई किंवा महाराष्ट्रामध्ये असणारा जो कोणी परराज्य असतील ते त्याला पण कळायला पाहिजे का मराठी माणसाला फक्त मराठीच लागते. मित्र हो, तूर्तास आपण इथं थांबूया. तुमचं मत काय आपल्याला सांगा. नमस्कार, मी सचिन जाधव. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.